नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि तितक्याच गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत. अस्पृश्यता. आणि यात एक मोठा प्रश्न दडलेला आहे. विचार करा, जी व्यवस्था लाखो लोकांना अमानवीय वागणूक देते, ती शेकडो वर्ष कशी काय टिकून राहिली? आणि हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला या व्यवस्थेच्या अगदी मुळाशी जाऊन विचार करायला लावतो. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आपण एकत्र प्रयत्न करूया. सगळ्यात आधी अस्पृश्यता म्हणजे नक्की काय हे समजून घेऊया. तर बघा, ही एक अशी प्रथा आहे जिथे एका विशिष्ट गटाला केवळ जन्मामुळे अपवित्र किंवा प्रदूषित मानलं जातं आणि मग ह्याच शुद्धी अशुद्धीच्या कल्पनेच्या आधारावर त्यांना समाजातून, त्यांच्या अधिकारांपासून आणि सन्मानापासून पद्धतशीरपणे दूर ठेवलं जातं. ठीक आहे, व्याख्या तर समजली. पण मग प्रश्न असा येतो की ही व्यवस्था समाजात इतकी खोलवर रुजलीच कशी? याचं एक उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातो एका सिद्धांताद्वारे, ज्याला म्हणतात सहमतीचा सिद्धांत. लुई ड्युमॉन्ट यांच्यासारख्या अनेक विद्वानांनी तो मांडला आहे. तर या सिद्धांताचा मूळ विचार काय आहे? तो असं म्हणतो की हिंदू समाज हा काही संघर्षावर उभा नाहीये, तर तो सर्वांच्या सामायिक श्रद्धा आणि मूल्यांवर टिकून आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हा सिद्धांत असा दावा करतो की ही व्यवस्था सर्वांनी अगदी स्वेच्छेने स्वीकारली होती. आणि या संपूर्ण सामाजिक रचनेच्या केंद्रस्थानी आहे एक खूप महत्त्वाचं तत्त्व, उतरंड. म्हणजे काय तर समाजात प्रत्येकाची श्रेणी, प्रत्येकाचा दर्जा आधीच ठरलेला आहे. या सिद्धांतानुसार ही उतरंड पूर्णपणे नैसर्गिक आणि आवश्यक मानली जाते. आणि त्यामुळेच काय होतं की विषमतेला इतकं नॉर्मल मानलं जातं की त्यावर कोणी प्रश्नच विचारत नाही. बरं, मग लोक याचं पालन करतात तरी का? या सिद्धांताचं उत्तर असं आहे की यामागे कोणतीही जबरदस्ती नव्हती. उलट लोकांनी हे स्वेच्छेने स्वीकारलं होतं. म्हणजे अगदी लहानपणापासून झालेल्या सामाजिक संस्कारांमुळे ही मूल्य त्यांच्या मनात इतकी घट्ट बसली होती की ते स्वतःच्यावर विश्वास ठेवायला लागले. आणि या विचाराला आणखी बळ कशामुळे मिळतं? कारण या उतरंडीचं पालन करणं हे थेट धार्मिक कर्तव्याशी म्हणजेच धर्माशी जोडलं गेलं होतं. त्यामुळे झालं असं की या सामाजिक नियमांचं पालन करणं हे एक प्रकारे आपलं धार्मिक कर्तव्यच आहे असं मानलं जाऊ लागलं. पण थांबा, ही गोष्ट इतकी सरळ नाहीये. ही तर झाली नाण्याची एक बाजू. आता आपण या सहमतीच्या सिद्धांताला थेट आव्हान देणाऱ्या एका अगदी वेगळ्या दृष्टिकोनाकडे वळूया. आणि त्यामुळेच एक अगदी साहजिक प्रश्न समोर येतो की ही सामाजिक व्यवस्था खरोखरच सगळ्यांच्या संमतीवर आधारित होती का? की यामागे काहीतरी वेगळंच, अधिक कठोर वास्तव दडलेलं होतं? जेराल्ड बेरेमन यांच्यासारख्या विचारवंतांनी बरोबर याच गोष्टीवर बोट ठेवलं. तर मग पाहूया या दोन सिद्धांतांमध्ये नेमका फरक काय आहे. बघा, एका बाजूला आहे ड्युमॉन्ट यांचं सहमतीचं मॉडेल, जे म्हणतं की सगळं सामायिक मूल्यांवर आधारित होतं. आणि दुसऱ्या बाजूला आहे बेरेमन यांचं संघर्षाचं मॉडेल, जे अगदी स्पष्टपणे सांगतं की ही व्यवस्था जबरदस्ती, वर्चस्व आणि शोषणावर टिकून होती. आणि महत्त्वाचं म्हणजे तिला नेहमीच विरोधही होत होता. बेरेमन यांच्या टीकेचे मुख्य मुद्दे काय आहेत? त्यांचं म्हणणं असं आहे की हा सहमतीचा सिद्धांत सत्ता आणि संसाधनांवर कोणाचं नियंत्रण आहे या वास्तवाकडे पूर्णपणे डोळेझाक करतो. तो खालच्या जातींवर होणाऱ्या अत्याचाराला आणि त्यांच्या दुःखाला लपवतो. त्यांच्या प्रतिकाराच्या मोठ्या इतिहासाला विसरून जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सिद्धांत फक्त आणि फक्त उच्चवर्णीय, ब्राह्मणवादी दृष्टिकोनातून मांडलेला आहे. चला, आतापर्यंत आपण सिद्धांत पाहिलेत, पण आता या सिद्धांतांच्या पलीकडे जाऊन जमिनीवरचं वास्तव काय होतं ते पाहूया. अस्पृश्यतेचं रोजच्या जगण्यातलं ठोस आणि तितकंच क्रूर स्वरूप कसं होतं ते समजून घेऊया. आणि हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की ही काही फक्त पुस्तकातली थेअरी नव्हती. या व्यवस्थेचं रूपांतर अतिशय क्रूर आणि अमानुष अशा दैनंदिन प्रथांमध्ये झालं होतं. लोकांच्या रोजच्या जगण्यावर याचा थेट आणि भयानक परिणाम होत होता. ही सामाजिक दरी टिकवून ठेवण्यासाठी काही विशिष्ट नियमच बनवले गेले होते. उदाहरणार्थ, ज्यांना अस्पृश्य मानलं जायचं त्यांना गावाच्या बाहेर वस्ती करून राहावं लागे. त्यांना मंदिरांमध्ये प्रवेश नाकारला जाई. गावाच्या सार्वजनिक विहिरी वापरण्यावर बंदी होती. इतकंच काय, तर काही प्रदेशांमध्ये तर स्त्रियांना दागिने घालण्याची किंवा पुरुषांना मिशा ठेवण्याची सुद्धा परवानगी नव्हती. यातल्या काही प्रथा तर इतक्या विचित्र होत्या की आपण कल्पनाही करू शकत नाही. उदाहरणार्थ, काही ठिकाणी व्यक्तीच्या कमरेला एक काटेरी फांदी बांधली जायची. कशासाठी? तर चालताना मागे जमिनीवर उमटणाऱ्या त्यांच्या अपवित्र पाऊलखुणा पुसल्या जाव्यात म्हणून. विचार करा, यातून किती टोकाचा अमानुषपणा दिसतो. आणि एवढ्यावरच थांबलं नाही. आणखी एक धक्कादायक प्रथा होती, थुंकण्यासाठी गळ्यात एक फुटके मडके घालायला लावणं. यामागची कल्पना अशी की त्यांची अपवित्र लाळ जमिनीला स्पर्श करून जमिनीला प्रदूषित करू नये. हा म्हणजे सार्वजनिकरित्या अपमान करण्याचाच एक प्रकार होता.
या शुद्धी अशुद्धीच्या तर्काचा कळस म्हणजे एका शहरात तर दुपारी 3 ते सकाळी 9 या वेळेत लोकांना प्रवेशालाच बंदी होती. कारण काय असेल तर असं की या वेळेत पडणारी त्यांची लांब सावली चुकूनही एखाद्या उच्चवर्णीय व्यक्तीवर पडायला नको. यातून या विचारधारेची अतार्किक आणि टोकाची पातळी आपल्या लक्षात येते. पण या सगळ्या दडपशाहीला एक उत्तर होतं, एक प्रतिकार होता, आणि तो होता आत्मसन्मानाचा, स्वतःची ओळख निर्माण करण्याचा. आता आपण याच ओळखीच्या प्रवासाबद्दल बोलूया की अस्पृश्य ते दलित हा प्रवास कसा झाला. हा ओळखीचा प्रवास खरंच खूप महत्वाचा आहे. बघा, सुरुवातीला अस्पृश्य ही संज्ञा होती जी इतरांनी लादलेली होती. त्यानंतर हरिजन ही एक सुधारणावादी संकल्पना पुढे आली. मग अनुसूचित जाती हा प्रशासकीय शब्द वापरला जाऊ लागला. पण दलित ही एक क्रांतिकारी संकल्पना म्हणून उदयाला आली, जी दृढनिश्चय, अभिमान आणि एकजुटीचं प्रतीक बनली. आणि हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. दलित हा शब्द म्हणजे केवळ एक नाव नाही, तर ती स्वतःहून स्वीकारलेली निवडलेली ओळख आहे. ती कोणी लादलेली नाही. आणि यातच आत्मसन्मानाची आणि स्वतःची ओळख स्वतःच ठरवण्याची ताकद आहे. चला आता आपण वर्तमानात येऊया. कायद्याने अस्पृश्यता संपवली हे खरं आहे, पण मग ती आजही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कशी टिकून आहे? आता आपण याच कायमस्वरूपी वारसाबद्दल बोलूया. हे खरं आहे की आज अस्पृश्यतेचं स्वरूप बदललंय, पण ती पूर्णपणे संपलेली नाही. आजही अगदी रेल्वेसारख्या सरकारी संस्थांमध्ये सुद्धा काही विशिष्ट कामं ही जाती आधारितच आहेत. शहरांमध्ये भेदभाव उघडपणे दिसत नसला तरी तो सूक्ष्म आणि छुप्या पद्धतीने सुरूच असतो. दलितांवरील गुन्ह्यांच्या बातम्या तर आपण वाचतोच. आणि या सगळ्याच्या मुळाशी काय आहे तर तीच उतरंडीची आणि शुद्ध अशुद्धतेची मानसिकता, जी आजही एक मोठी सांस्कृतिक शक्ती म्हणून टिकून आहे. आणि म्हणून शेवटी एक प्रश्न उरतो जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. जर एखादी प्रथा कायद्याने बंद केली पण त्यामागची मानसिकता समाजात जिवंत राहिली, तर ती प्रथा खरोखरच संपली असं आपण म्हणू शकतो का? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार